इयत्ता पहिली ते 10वी एकही दिवस शाळेमध्ये गैरहजर न राहता 100% प्रेझेंटी लावण्याचा विक्रम नागपूरच्या मानसी भाके या विद्यार्थिनीने केला आहे. आपल्यासोबत आपण तिलाच विचारूया की खरं तर हा अनेकांना आश्चर्यात टाकणारा विक्रम आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील त्याची नोंद घेतलेली आहे. मानसी स्वतः आपल्यासोबत आहे. मानसी, खरं तर कसं काय शक्य झालं हे? पहिली ते 7वी तर बिलकुल लक्षात नाही आलं की असं सगळं झालं म्हणून. पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग मी त्याच्यावरती काम केलं. ते थोडंसं स्वतःची इम्युनिटी वाढवली, थोडंसं म्हणजे एक्सरसाइज डान्स थोडासा केला आणि त्याने माझी इम्युनिटी वाढली आणि मग झालं. कधी म्हणजे तुला कधी लक्षात आलं की आपली 100% अटेंडन्स ही तुला 7वीपर्यंत लक्षात आलं, त्यानंतर कसं काम केलं तू त्यावर? त्यानंतर तर मग जे रेग्युलर रुटीन होतं माझं की सकाळी उठणं, टाईमवर उठणं, स्कूलमुळे उठत होती टाईमवर मी. त्याच्यानंतर प्रॉपर जेवणं, जे बॅलन्स डाएट शिकवलं होतं स्कूलमध्ये ते बॅलन्स डाएट घेणं. आणि मग मी डान्स करते, तर डान्स हा माझा फॉर्म ऑफ एक्सरसाइज होता, तर डान्स करायची. पण कधी असं एखाद वेळ आली नाही का की तुला ताप आला तर जाणं अशक्य होतं किंवा पाऊस आला, अशी कधी वेळ आली नाही का या काळात? तसं ताप तर आला, ताप सर्दी सगळं झालं, पण मी तरी गेली शाळेत कारण मला आवडायचं शाळेत जाणं. कधी डॉक्टरांनी म्हटलं की नाही हिला व्हायरल आहे, 2-3 दिवस तू जाऊ नको, तर? डॉक्टरांनी कधी म्हटलंच नाही, कारण की त्यांनी कधी मला डाऊटच केला नाही. ते म्हणे की तू जा, तुला काही नाही होणार, तू चालली जा शाळेत, तू शाळेत जाशील तरच बरी होशील. मला एक सांग की म्हणजे तू 7वीमध्ये तुला हे लक्षात आलं की तू इयत्ता पहिली ते 7वीपर्यंत 100% अटेंडन्स, मग नंतर तू यावर काम केलं की नाही बा हा 10वीपर्यंत जर आपण केलं तर एक रेकॉर्ड होऊ शकतो. घरच्यांचा कसा सपोर्ट मिळाला या काळात? घरच्यांचाच सपोर्ट होता ह्याच्यामध्ये. म्हणजे हे रेकॉर्डवाली आयडिया माझ्या बाबांची होती. ते म्हणे की मानसी ही मोठी गोष्ट नाही आहे, म्हणजे मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे ही करायची, आणि असं मी तरी ऐकलं नाही आहे आणि बाकी कोणीही ऐकलं नसेल, तर ह्याला थोडंसं समोर घेऊन जा, एखाद्या रेकॉर्ड्समध्ये अप्लाय करून पहा, थोडंसं छोट्या लेवलवर जरी करते तरी करून पहा एकदा. आणि इम्युनिटी जी इंटॅक्ट होती माझी ती माझ्या आईमुळे. पण कधी असं वाटलं की सुट्टी घ्यायला पाहिजे म्हणून? नाही, बिलकुल म्हणजे वाटलंच नाही, कारण की स्कूलमध्ये जायला ना खूप मजा यायची, खूप जास्ती मजा यायची. आईचा काय रोल होता या सगळ्या गोष्टीत? बाबांचा काय रोल होता? आईचा तर म्हणजे सकाळी उठवण्यापासून ते घरी येण्यापर्यंत पूर्ण रोल सगळा आईचाच होता. म्हणजे हे जे मी अचीव केलं आहे त्याचं हाफ ऑफ द श्रेय माझ्या ह्याला जातं, कारण माझ्या आईनीच माझी इम्युनिटी एवढी इंटॅक्ट ठेवली, एवढं मला स्ट्रॉंग बनवलं. आणि बाबांचं म्हणजे बाबा होतेच, मॉरल सपोर्टला माझे बाबा नेहमी होते. जेव्हा म्हणजे घरी समजा आई नसायची तर बाबा नेहमी असायचे सपोर्टसाठी, आणि ही त्यांचीच आयडिया होती रेकॉर्डसाठी की मानसी हे अप्लाय कर म्हणून. त्यांच्या मानसीच्या बाबाला विचार तुमच्या डोक्यामध्ये आलं की असं होऊ शकतं, म्हणजे कदाचित कोणत्या पाल्याच्या डोक्यात आतापर्यंत हा विचार आला नसेल. जेव्हा तुम्ही नॉमिनेशन केलं तेव्हा काय काय गोष्टी तुम्हाला द्याव्या लागल्या, आणि महत्त्वाची गोष्ट की तुमच्या डोक्यात ही आयडिया कुठून आली? ॲक्च्युली एक पहिली ते 10वी 10 वर्ष सलग 100% अटेंडन्स म्हणजे मी तरी कधी ऐकलं नव्हतं कुठल्या विद्यार्थ्याचं किंवा कोणाकडनं. तर मी तिला म्हटलं बा हे एक तुझं अचिव्हमेंट आहे ॲक्च्युली, तर तू रेकॉर्ड बुकसाठी अप्लाय कर, आणि कदाचित जर तुझं त्याच्यामध्ये असेल तर तू म्हणजे एक मोठं काहीतरी काम केलेलं आहेस याची तुला जाणीव नाही आहे, पण हे असं कोणी साधारणतः कोणी करू शकत नाही. म्हणून मग आम्ही ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला अप्लाय केलं होतं. तुम्ही स्वतःहून त्यांच्याकडे यासाठी माहिती दिली आणि पुढाकार घेतला? आम्ही स्वतःहून पहिले त्यांच्याकडे त्यांचे फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. त्यांनी जे जे रेकॉर्ड्स मागितले त्यांना सगळे दिले, आणि त्याचे व्हेरिफिकेशन नंतर मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आईला विचारू. लहान मुलं म्हटलं की शाळेचं नाव घेतलं की त्यांना कंटाळा येतो, रडणं सुरू होतं. इयत्ता पहिली ते 4थीमध्ये कसं तुम्हाला त्रास झाला किंवा तुम्ही कशा प्रकारे मानसीला ते हँडल केलं? खरं सांगू का, या बाबतीत कधीच मला त्रास झाला नाही, कारण की ती शाळेत जाण्यासाठी इतकी पटकन तयार झाली. मेन सर्वात मुलांचा प्रॉब्लेम असतो उठण्याचा,
पण ती मानसी शाळेची वेळ झाली आहे, उठ आता म्हटल्यानंतर ती 2 मिनिटात उठली. आणि तिची ती तयार व्हायला लागल्यापासून तर मला अजिबातच कुठल्याच गोष्टीचा त्रास झाला नाही. कधी तिची प्रकृती ताप आला किंवा तब्येत खराब झाली तर असं टेन्शन असायचं की आज जरी उगाच शाळेत पाठवलं तिला? हो, स्पेशली थोडासा पाऊस असला की जरा मनात भीती वाटायची, कारण कधी कधी खूप म्हणजे शाळेत इथून तर पाठवून दिलं पण एकदम अचानक खूप जोरदार पाऊस आला तर मग थोडंसं वाटायचं अरे यार ही गेलेली आता येताना. पण स्कूल बस असल्यामुळे कधी तो आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही कुठल्या गोष्टीचा. माणसं तर मला सांग, याच्यामध्ये शाळेचा किती रोल आहे या सगळ्या गोष्टीमध्ये? त्यांना माहीत होतं का तू या रेकॉर्डवर काम करताय म्हणून? हो, म्हणजे 10वी नंतर जेव्हा मी त्यांना हे सांगितलं की माझं असं असं रेकॉर्ड झालं आहे, तर त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. त्यांनी मला जे मला एव्हिडन्सेस लागले, जे डॉक्युमेंट्स हवे होते ते सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं. बरं, पण त्याआधी त्यांना माहीत होतं का तू या रेकॉर्डवर काम करते? नाही, त्यांना आयडिया नव्हती. जसं मला आयडिया नव्हती तसं त्यांनाही आयडिया नव्हती की असं काही होऊ शकतं म्हणून. कारण की जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणे काहीही नको म्हणू मानसी, एकदा तू चेक करून घे. मग मी त्यांना सगळे सर्टिफिकेट्स दाखवले. मग त्याच्यानंतर मग त्यांनी ह्याच्यासाठी मला एव्हिडन्सेस दिले की ठीक आहे तू हे अप्लाय करू शकते, हे आमच्याकडनं लेटर ऑफ कन्सर्न आहे म्हणून. शेवटी तर आपण अभ्यासावर येऊ. 100% हजेरी, अभ्यासात किती फायदा झाला याचा? अभ्यासात तर होतोच फायदा. म्हणजे तुम्ही रोज शाळेत जाल, टीचर तुम्हाला काही ना काहीतरी रोज वेगळं शिकवते, जे शिकवते ते तुमच्या डोक्यात राहतं. आणि स्कूलमध्ये कसं फन लर्निंग असतं, तुमचे फ्रेंड्स भेटतात, तुमचे टीचर्स तुम्हाला असं खूप चांगलं शिकवतात. आणि म्हणजे माझा पूर्ण भरोसा होता माझ्या टीचर्सवर की त्या जितके दिवस मी जाईल तितके दिवस ते मला फुल सपोर्ट देतील. तर माझ्या टीचर्सचा पण सपोर्ट होता अकॅडमिकसाठी. अनेकांची प्रेझेंटी ही 75%च्या खाली असते आणि मग त्यांना अनेक चॅलेंजेस फेस करावे लागतात. त्यांना जर का हे साध्य करायचं असेल तर काय सांगशील तू त्यांना? मेन म्हणजे आता जे आम्हा लोकांची जी जनरेशन आहे त्यांच्यामध्ये सर्वात कॉमन गोष्ट आहे की आजारी पडणं. आणि आजारी मोस्टली पोटदुखी किंवा तापामुळे पडतात, जे फास्ट फूड खाण्याने होतं. माझ्या आईने मला खूप लिमिटेड फास्ट फूड, असं नाही की नाहीच दिलं म्हणून, पण खूप लिमिटेड फास्ट फूड खाणं दिलं आणि त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड होते की नाही. आणि जेव्हा स्कूलमध्ये शिकवलं होतं ना की तुम्ही बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे ज्याच्याने तुमची इम्युनिटी इंटॅक्ट राहील, तर ते मी आणि माझी आई आम्ही दोघींनी फॉलो केलं की ओके हे खूप, आणि हे झालं म्हणजे खूप फायदेमंद झालं. हे माझ्याकडे आहे आता. आणि म्हणजे मी अशा मुलांना हेच म्हणेल की तुम्ही सगळं करू शकता, फक्त तुमची इम्युनिटी इंटॅक्ट ठेवा. आणि स्कूलला म्हणजे तुम्ही जाल ना तर तुम्हाला आपोआप मजा येईल प्रत्येक गोष्टींमध्ये. तुम्ही ते छोटे जे गोष्टी आहे स्कूलच्या ज्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मजा घेऊ शकता. म्हणजे जसं स्कूलमधला पाऊस किंवा स्कूलमधला तो लास्ट डे. पुष्कळ मुलं लास्ट डेच्या वेळेला सुट्टी मारतात, पण मी तो लास्ट डे पाहिला आहे कसं मुलं रडतात की नाही आता आपल्याला सुट्ट्या लागल्या. काही तर म्हणजे एकदम त्यांचे आनंद अश्रू असतात की अरे सुट्ट्या लागल्या, आता आपण TV पाहू, हे पाहू. काही म्हणतात आता तू भेटणार नाहीस आम्हाला. तर तुम्ही हे सगळं म्हणजे ते जे जॉय ऑफ एक्सपिरियन्स आहे ना, जॉय ऑफ लर्निंग हे गोष्टी, तर हे माझं कधी मिस आउट नाही झालं. आणि हे मला नाही वाटत की म्हणजे कोणी असं म्हणजे कोणी मिस करायला हवं हे. कारण की ह्याच गोष्टी मग तुम्हाला पुढे कामात येतात की ओके हे असं पण होऊ शकतं. म्हणजे ते तुमचे खूप काय म्हणतात त्याला खूप आता पण काय म्हणू शकतो त्याला खूप चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये एक शिदोरी प्रकार म्हणता येईल. बरं, इंटरेस्टचा पण एक महत्त्वाचा की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठीच हे शक्य आहे. कारण की इंटरेस्टच नसेल तर कसं काय शक्य होणार? इंटरेस्ट प्लेज अ बिग रोल. कारण की तुमचं कुठेही तुम्ही काही कराल त्याच्यामध्ये तुमचं इंटरेस्ट पाहिजे. तुमचा इंटरेस्ट असला तरच तुम्ही म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही अचीव करू शकता. तर ही होती मानसी भाके. खरं तर इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत 100% तिची अटेंडन्स हा निश्चित एक विक्रम आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील त्याची नोंद घेतलेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.